खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आजचा हा जबरदस्त तुम्हाला बघायला सुद्धा खूप भारी वाटणार आहे। एकदम जल्लोषात म्हणजे वाजत गाजत नाचवत असं आपण सर्व गावकरी मानकरी हे सगळे मुंबईतून आलेले चाकरमणी एकत्र घेऊन जाणार आहेत। तर जाम मजा येणार आहे मित्रांनो, व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे बघा। नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या शिमगा या उत्सवाच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज बघतोय कोकणामध्ये सर्वत्र ठिकाणी जल्लोष आज झालेला आहे। जे मुंबईपासून ते गावातील गावकरी मानकरी सर्व एकत्र येऊन आपली जी ग्रामदेवता आणि ग्रामदेवता घेऊन गावोगावी फिरवली जाते आणि अशाच प्रकारे आपण सुद्धा ह्या वेळेला आलेलो आहे। आपण आपल्या गावी म्हणजे आपली जी ग्रामदेवता आहे कशा प्रकारे फिरवली जाणार आहे आणि काय काय परंपरा आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगायचे प्रयत्न करत आहेत। तर मित्रांनो, खरं सांगायचं तर आमची पातीपुलवली गावची ग्रामदेवता, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आज ग्रामदेवतेची जी परंपरा आहे ती कशी केली जाणार आहे हेच मी तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतो आहे। खूप जल्लोष आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो, कारण इथे सर्व चाकरमणी त्यानंतर गावकरी मानकरी सर्व एकत्रित येऊन हा उत्सव साजरा केला जातो। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जे दाखवणार आहे ते म्हणजे जी पालखीत रूपं बसवली जातात, ती रूपं कशी बसवली जातात, ती वर्षभरानंतर आपण ती रूपं काढली जातात आणि पालखीमध्ये ठेवली जातात। त्यानंतर जो माड असतो तो माड आपण जे की वनगेवाडीपासून ते आपलं जे मंदिर आहे मंदिराच्या बाजूला साण आहे, या साणेपर्यंत एकदम जल्लोषात म्हणजे वाजत गाजत नाचवत असं आपण सर्व गावकरी मानकरी हे सगळे मुंबईतून आलेले चाकरमणी एकत्र घेऊन जाणार आहेत। तर जाम मजा येणार आहे मित्रांनो, व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे बघा, कारण हा आपला पातीपुलवली ग्रामदेवतेचा पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ खूप जबरदस्त मी करायचे प्रयत्न करणार आहे। तर नक्की बघायला विसरू नका आणि तसेच जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला सुद्धा विसरू नका, जे की काय राहिलं असेल तर आम्हाला ते कमेंटद्वारे माहितीसुद्धा पडू शकते। त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी होम असणार आहे आणि होम म्हणजे खूप उंच आणि खूप लांब अशी होळी पेटवली जाते आणि त्या होळीच्या भोवती आपली ग्रामदेवता फिरवली जाते। एन्जॉय आणि मौज मजा करत ती ग्रामदेवतेला कसं नाचवलं जाणार आहे ते हा व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आजचा हा जबरदस्त, तुम्हाला बघायला सुद्धा खूप भारी वाटणार आहे आणि गावचे असे प्रत्येकजण आपापली ग्रामदेवता नाचवताना आपल्याला ह्या कोकणामध्ये सर्व पाहायला भेटतं। तर नक्कीच मित्रांनो, आपण आता जास्त वेळ न लावता आपण आपल्या ग्रामदेवतेची पालखी बघायला जात आहोत। तसेच मित्रांनो, होळी या उत्सवाच्या म्हणजे शिमगा उत्सवाच्या माझ्या सर्व मित्रपरिवाराला व माझ्या यूट्यूब सबस्क्रायबर फॅमिलींना खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, कोकणातील पालखी उत्सव जो शिमगो उत्सव हा फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरा केला जाणारा सर्वात मोठा पारंपरिक सण आहे। या उत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या सजवून ढोल ताशांच्या गजरात गावोगावी नाचवल्या जातात, ज्याला रूप लागणे असे म्हणतात। ही पालखी घरोघरी जाऊन आशीर्वाद देते, ज्यामुळे कोकणात उत्साह एकोपा वाढतो। कोकणच्या पालखी उत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये शिमगा आणि पालखी। फाल्गुन त्रयोदशी ते पौर्णिमेपर्यंत या उत्सवात ग्रामदेवतेची पालखी बाहेर पडते। पुरुष मंडळी पालखी खांद्यावर घेऊन ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर लयबुद्ध नृत्य करतात। रूप लागणे, पालखी देवाला विराजमान करून सजवण्याची ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पालखी घरोघरी फिरून लोकांचा आशीर्वाद देते, ज्याला शरणे नारळ वाहण्याची प्रथा आहे। शिमगोत्सव हा सण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागात खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। हा उत्सव कोकणी संस्कृतीचा जिवंत वारसा असून तो गावातील आनंद आणि एकोप्याचे प्रतीक आहे।
गावातील ग्रामदेवतेची पालखी सुशोभित करून ढोल ताशांच्या गजरात गावी फिरवली जाते. त्याला पालखी नाचवणे म्हणतात. गाराणे आणि शेरणे. पालखी घरोघरी गेल्यानंतर ग्रामस्थ त्यांचे नारळ व तांदूळ ठेवून देवीचे दर्शन घेतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावातील ग्रामदेवतेच्या पालख्यांची किंवा या उत्सवासाठी मुंबईसह विविध ठिकाणाहून कोकणी माणूस गावी परततो. हा उत्सव कोकणी संस्कृतीचा आणि ग्रामदेवतेवरील निस्सीम श्रद्धेचा मानला जातो. तर मित्रांनो, आता आपली पालखी जी की साणीवर जाणार आहे आणि बैठी राहणार आहे. तर आपले जे ग्रामस्थ आहेत म्हणजे गावकरी हे कशा प्रकारे आवाज करणार आहेत ते सुद्धा बघा. हा आवाज प्रत्यक्षात ऐकायला गेला तर एकदा आपल्याला भीती सुद्धा वाटते, जे की पारंपरिक आहे. त्यानंतर आपला जो हा महाड आहे, हा महाड आपण कसा घेऊन चाललो आहे धनगेवाडीतून आपल्या मंदिरापर्यंत, जे की नागेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत आपण आता घेऊन चाललेलो आहोत. सर्व गाजत गाजत नाचवत.
होळी सजवलेली आहे. त्यानंतर होळीच्या भोवती पूजासुद्धा होत आहे आणि आपले जे हे गावाचे जे पुजारी आहेत जे की देवाची सर्व काही कामं असतात ती पुजारींच्या हस्ते पार पाडली जातात. ढोल ताशा वाजवत आपण या होळीभोवती फिरून त्याच्यानंतर आपली पालखी येणार आहे आणि पालखी या होळीभोवती जी की ग्रामदेवता ह्या होळीभोवती फिरणार आहे. जे की गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आहेत. ही सर्व ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवणार आहे.
मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि कमेंट करणं म्हणजे आमची एक सुधारणा असते. तर असेच मित्रांनो व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि कलंबट गावची जी ग्रामदेवता आहे हा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. हा पण व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप पब्लिक असते आणि पालखीसुद्धा खूप जल्लोषात नाचवली जाते. आणि ह्या मंदिराचं सगळं वैशिष्ट्य त्या पूर्ण ब्लॉगमध्ये मी देणार आहे. आम्ही या कलंबट शाळेमध्ये असताना हा दगड आम्ही खूप प्रयत्न करायचो पण आमच्याने उचलत नव्हता. पण आज जी देवाची श्रद्धा आहे आणि हाच प्रत्यक्षात आपण हा दगड आज